ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपली चर्चा सुरू आहे राज ठाकरे यांचा बदललेला पवित्रा, ओएसीचा चेहरा असलेला केक कापणं हे हिंदू राजकारणाची नवीन दिशा आहे का, मनसेची नवीन दिशा आहे का? मात्र इथे एक प्रश्न आहे निलेश, जो तुझ्यासाठी आहे, तो म्हणजे नवनिर्माणाची ग्वाही देत सुरू झालेला हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाचा पक्ष आज जर का रिक्षा जाळा आणि कोणाच्या तरी मानेवरती केकच्या निमित्तानं गळा कापा, या कापाकापी आणि जाळाजाळीला येत असेल तर सर्वसामान्य लोकांच्या मनात प्रश्न आहे का हेच का ते नवनिर्माण? काय वाटतं? निश्चितच नवनिर्माणाची भाषा करत निर्माण झालेला हा पक्ष मुळात मूळ मुद्द्यापासूनच दूर गेलाय हे सातत्यानं जाणवत आहे। राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या विरोधाचा मुद्दाही जाणून बुजून हाती घेतलेला नव्हता। धारावीत झालेल्या एका सभेमध्ये त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलचं एक वक्तव्य केलं आणि त्या अचानक एका वाहिनीवरून त्याचा विरोधी असा स्वर लावून अचानक या मुद्द्याला प्रतिसाद मिळतो असं वातावरण तयार झालं। त्यानंतर विक्रोळीतल्या सभेमध्ये हा मुद्दा चालतो हे लक्षात आल्यानंतर राज ठाकरेंनी हा मुद्दा पुढे सरकवत राजकारणाची दिशा बदलली। आता ही राज ठाकरे सातत्यानं चाचपणी करतात वेगवेगळ्या मुद्द्यांची आणि त्यातला एखादी मुद्दा क्लिक झाला तर तो मुद्दा आपला असं म्हणून पुढची राजकारणाची दिशा ठरवण्याचा मुळात मनसुबा हा त्यांचा किंवा त्यांच्या पक्षाचा पाहायला मिळतोय। त्यामुळे नवनिर्माण हा जो मूळ शब्द त्यांच्या पक्षाच्या सुरुवातीचा आहे तो जर पुढे घेऊन राज ठाकरे गेले तरच ते राजकारणात टिकू शकतात। जर आपण नरेंद्र मोदी बघितले, त्यांनी विकासाचा अजेंडा दिला, ते निवडून आले। नितीश कुमार बिहारमध्ये विकासाचा अजेंडा दिला, एक वेगळा असा पुरोगामी चेहरा बिहारच्या राजकारणाला देण्याचा प्रयत्न जो आहे तो नितीश कुमारांनी केला, त्यांना तिथे यश आलं। अगदी सपाचं जर उदाहरण घेतलं अखिलेश यादवांचं तर ते त्या ठिकाणी खूप विकासाचं काम पुढे नेण्याचा प्रयत्न करताय, युवा नेतृत्व म्हणून समोर येत आहेत। चंद्राबाबू नायडू विकासाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा सत्तेत आले आणि त्यामुळे विकासाचा मुद्दाच सद्य परिस्थितीत राजकीय पक्षांना किंवा राजकारण्यांना तारू शकतो आणि म्हणून राज ठाकरे जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाणार असतील तर त्यांना या ठिकाणी यश मिळेल अशी शक्यता दिसत नाही। नवनिर्माण किंवा नवनिर्मिती याच्याशिवाय पर्याय नाही आणि तो मुद्दा राज ठाकरेंना हाती घ्यावा लागेल। सुनीलजी, जसं निलेशने आता सांगितलं, सुनील तांबेजी, त्या पार्श्वभूमीवरती एक विचित्र परिस्थिती अशी आढळते की दोन उदाहरणं समोर आहेत। एक, गोध्राचं प्रकरण सगळं झाल्यानंतर, गुजरात दंगल झाल्यानंतर भाजपला एक मोठा बूस्ट मिळाला। गुजरातमध्ये तर मोदींच्या नंतर 2-2 टर्म सत्ता पण येऊन गेली, मुख्यमंत्री पण राहिले। राष्ट्रवादीला 2004च्या इलेक्शनच्या सुमारास झालेल्या भांडारकर प्रकरणामुळे खरंच बूस्ट मिळाला, मराठा मतं कॉन्सोलिडेट झाली आणि त्यांना सत्ता मिळाली। तेव्हा मग खरंच मनसेचे अनेक लोक म्हणत असतात की नवनिर्माणासाठी जरा तोडफोड व्हावी लागते, तोडफोड झाली कीच काहीतरी एक निर्मिती व्हावी लागते। थोडंसं वेगळ्या अर्थाने बघायचं झालं तर भावनिक राजकारणाचा पहिल्यांदा वापर करून ॲज अ बूस्टर डोस म्हणून वापरून मग विकासाचे मजले चढवायचे, असा हा काही मोडस ऑपरेंडी आहे का? खरं सांगायचं मला राज ठाकरेंच्या सगळ्या म्हणजे त्यांचे जे काय आता एवढी मोठी चर्चा चालू आहे त्याच्यामध्ये अशी कोणती मोडस ऑपरेंडी दिसते का? मला तरी दिसत नाही। म्हणजे त्यांनी भले तो एक मोठा विकासाचा ब्लूप्रिंट तयार केला, त्याचं काय केलं तर तो सोडून दिला। त्यानंतर त्यांनी बेरोजगारांचं एक आंदोलन हातात घेतलं, ते सोडून दिलं। आता प्रताप थोरात सांगताय की या प्रश्नावरती तरी ते कन्सिस्टंट राहिले असते तर यश मिळतं। कधी आपण आता हेमंत देसाई म्हणतात ते बरोबर आहे, बाहेरच्या वातावरणात जे काय असतं तेही आपण संश्लेषित करायला लागतं, त्याच्यावरती प्रतिक्रिया द्यायला लागते, परंतु आपला एक जो मूळ गाभा असतो तो कायम ठेवायचा असतो। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्राचं किंवा कृष्णा खोऱ्याच्या हातामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्र राहिली पाहिजेत, हा राष्ट्रवादीचा कोरचा मुद्दा आहे। आणि हा कोरचा मुद्दा कायम ठेवून मग ते मराठा आरक्षण, धनगर आरक्षण, अमुक डमुक या सगळ्यावरती बोलत राहतील, परंतु त्यांच्या कार्यकर्त्यांना आपला काय आधार आहे त्याची नीट जाण आहे। जशी काँग्रेसला एक जाण आहे की आपण दलित आणि मुसलमान यांच्या बरोबर राहायचं असतं आणि त्याच्याबरोबर मराठा नेतृत्वाच्या अंडर ते राहायचं असतं, अशा प्रकारची एक सामाजिक आधाराची सुस्पष्ट जाण ही काँग्रेसला आहे। शिवसेनेलाही आपल्या सामाजिक आधाराची बऱ्यापैकी जाण आहे किंवा भाजपला आहे। मनसेच्या कार्यकर्त्याला मुळात त्याचा सामाजिक आधार कोणता हेच माहिती नाहीये आणि त्यामुळे ते सतत अशा प्रकारची धडसोड वृत्ती करतायत, तर ते करू देत होतात। त्याच्यामध्ये कसली काय मोडस ऑपरेंडी? मला तरी राज ठाकरेंच्या कुठच्या याच्यात एकच आहे मोडस ऑपरेंडी, ती म्हणजे स्वतःचा ब्रँड मोठा करणे एवढी आहे। आणि तीही खरं तर आता प्रतापनी सांगितलं त्याप्रमाणे वाढदिवस माझा आणि चर्चा ओवेसीची, त्याच्यामुळे तीही भाराच्या भावात गेलेली आहे। देसाई सर,
देसाई सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? हा पोचतोय. हा, ते सुनील तांबेंच्या मुद्द्याला धरूनच आपल्याकडे येतोय की जर का असाच हा सगळा धरसोड वृत्तीचा सगळा प्रकार गेल्या काही वर्षातला चालू असेल तर यापुढे तुम्ही फ्युचर कसं बघता मनसेचं? नाही म्हणायला राज ठाकरे हे एक असं नेतृत्व मानलं गेलं होतं की एक वदंता होती, एक मानलं जात होतं की बाळासाहेबांच्या नंतर नॅचरल सिलेक्शन म्हणून शिवसैनिक आणि शिवसेना अख्खीच्या अख्खी मनसेकडे येईल. तो परसेप्शन कुठे होतं आणि आज राज ठाकरेंची ही अवस्था असेल तर पुढचं फ्युचर तुम्ही भविष्य कसं पाहता? म्हणजे काय, मला असं काही इमिजिएट फ्युचर काही फार उज्ज्वल आहे असं वाटत नाही. बरं. आणि सातत्य जे त्यांच्याकडे नाही, आणि सातत्य नाही असं राज ठाकरेंच्यावर टीका केली तर ते आणखीन चिडतात. हे गेल्या सभेमध्ये सुद्धा त्यांनी म्हटलं होतं की काय सातत्य नाही आहे, आम्ही मुद्दे लावून धरलेले आहेत. हे टीका सहन करण्याच्या बद्दल आणि त्यामध्ये दुरुस्ती करण्याबद्दल बरं. त्यांच्याकडे एक कुठल्याही प्रकारचं एक सिरियसनेस मला वाटत नाही राजकारणाचा. हे उद्धव ठाकरेंच्या मध्ये ज्या प्रकारचं बघा तुम्ही, गेल्या 10 वर्षामध्ये विजेचे प्रश्न म्हणजे वीज खंडित होते, विजेचा पुरवठा कमी आहे, पाण्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे सातत्याने लावून धरले त्यांनी. आता तुम्ही तुलना केली तर राज ठाकरेंनी किती सभा घेतल्या, किती मेळावे घेतले, नंतर त्यांची कार्यकारिणी, एका कार्यकारिणीच्या किती बैठका झाल्या. बरं. अशा कुठल्याही तुम्ही जर कंपॅरिझन केलं तर आकडेवारी बघितली तर त्यांच्या पक्षाचं काही काम न करता जर एवढं यश मिळत असेल त्याच्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स जो मिळालेला आहे तो फुगा फुटल्यानंतर सुद्धा अजून सिरियसनेस आला नाही. म्हणजे गेल्या वेळी पहिल्याच निवडणुकीमध्ये जर तुम्हाला 10-11% मतं मिळणार असतील, त्यावेळी राज ठाकरे म्हणाले होते की बघा मी आता नुसतं सभा घेतली एक की मतांचं नुसतं पीक काढतो की नाही बघा, म्हणजे मग तुम्हाला काही बोलायची, प्रतिपक्षाला बोलायची काही गरज नाही. आता त्यानंतर फुगा फुटला, 1-2% मतदान आलेलं आहे तुमचं. आता हे असं का झाल्यानंतर त्यांनी नगरसेवकांवरती राग व्यक्त करणं, सहकाऱ्यांवरती राग व्यक्त करणं, पण याच्यानंतर आत्मपरीक्षण करून माझं मत आहे की विकास महाराष्ट्राचा नाही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ब्लूप्रिंट तुम्ही बनवा विकासाचा, तो तुम्ही बनवल्याचं दिसत नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारे तुम्ही जो आता बेस म्हणताय म्हणजे कुठलाही आधार, पण आधाराचा गोष्ट नंतर किमान ताजे प्रश्न आहेत ना. आता महिलांच्या वरच्या अत्याचार, महिलांना संधी देणं, हा प्रश्न महाराष्ट्रात किती महत्वाचा आहे. बीड पासून अनेक ठिकाणी त्यांनी काय केलं या प्रश्न आता पण तोंड सुद्धा उघडलेलं नाही, काहीच बोललेलं नाही ते. आणि फक्त ते बोलणार आणि इतर ऐकणार, हा जो वन वे कम्युनिकेशन आहे तसं नाही चालणार. उद्धव ठाकरेंच्याकडे बाकी अनेक नेते मंडळी आहेत, शिवसेनेत पहिल्यापासून होती. राज ठाकरे यांच्याकडे तसं नेतृत्व, अष्टप्रधान मंडळ सुद्धा नाही त्यांच्याकडे. आता मध्यंतरी ते नाशिकमध्ये गेले, नाशिकमध्ये त्यांनी काय सांगितलं की नाशिकमध्ये ते असं नगरसेवकांची त्यांनी झाडाझडती घेतली 1-2 वर्षापूर्वी आणि काही काम केलं जात नाही म्हणून. आता त्यानंतर ते म्हणतात की नाशिकचा आता चांगला विकास झालाय, तुम्ही नाशिककडे जाऊन बघा, महाराष्ट्राचा विकास मी नाशिकच्या पद्धतीने करू शकतो. आणि नाशिककरांचं म्हणणं तसं नाहीये. नाशिकमध्ये सत्ता जिथे सत्ता मिळाली त्यांना तिथे सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे चालवून दाखवलेली नाहीये. त्यामुळे कशाच्या आधारावरती एखादी सत्ता का द्यायची तुम्हाला? तुम्हाला एखादी कुठेच सत्ता दिली नाही लोकांनी आणि तरी सुद्धा तुम्ही तुमच्या चुका कबूल करत नसाल तर ही अतिशय भयानक गोष्ट आहे ही तुम्ही. आणि माझ्या मते वाढायला वाव आहे, तुम्ही पहिल्यांदा टीकेकडे लक्ष द्या तुम्ही तुमच्याकडे, आणि तुमचे आधार गट शोधा आणि महाराष्ट्रातले इमिजिएटली काही विकासाचे प्रश्न जे आहेत ते हातात घ्या. आता काँग्रेसचा विकास कसा झाला, काँग्रेसचा सहकारी संपूर्ण कारखानदारी, सूत गिरणे यांच्यावरती झाला, तसा आधार मनसेला जर नसेल तर मग केवळ भावनिक मुद्दे घ्यावेसे वाटणं स्वाभाविक आहे. तुम्ही विकासाचा मुद्दा गेले अनेक वर्ष केलेला आहे, त्यामुळे विकासासंबंधी, शहरीकरणासंबंधी, स्टार्टअप संबंधी, स्मॉल बिझनेसेस महाराष्ट्रात, लघुउद्योग महाराष्ट्रात सगळ्यात जास्त देशामध्ये आहे. अर्थात विकासाचे मुद्दे घेऊन मनसेने उतरलं पाहिजे, थोडासा पेशन्स दाखवला पाहिजे, तर काहीतरी प्रगती होऊ शकते. आणि खरं तर कोणत्याही पक्षाला लागू होणारं विधान हेमंत देसाईंनी केलेलं आहे. निलेश, मला इकडे थोडासा एक वेगळा मुद्दा मांडायचा, एक शक्यता म्हणून. जसं मनसे ओवेसींच्या बाबतीत हे टीका टिप्पणी, केक कापाकापी करते, आज ओवेसींना सुद्धा अशा स्पेसची गरज आहे. आपल्याला कल्पना आहे असं वेळोवेळी एक राजकारण इकडे खेळलं गेलेलं आहे, तू मला मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, दोघांचाही आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचेल. अशी काही शक्यता तुला वाटते का की या निमित्तानं आता ओवेसींकडनं काहीतरी घडेल आणि एक वातावरण पेटत 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 त्याचा अपेक्स
निवडणुकीपर्यंत बघायला मिळेल. कारण एक्झॅक्टली असंच मनसेच्या पहिल्या निवडणुकीच्या काळात मनसेला असाच फायदा झाला होता. उत्तर भारतीय गट सुद्धा पेटून उठले होते. लालू प्रसाद, नितीश कुमार काहीतरी बोलायचे आणि या सगळ्या वादामध्ये शिवसेना राहिली बाजूला आणि मनसेचे निवडून आले 13 आमदार. असा काही चमत्कार घडण्याची वाट पाहताय? नाही, मुख्यतः ओवेसी हे राजकारण करतील असं वाटत नाही. कारण राज ठाकरेंनी केक कापल्यानंतर ओवेसींच्या MIM पक्षाच्या सर्व प्रवक्त्यांना, आमदारांना ज्याला विचारणा करण्यात आली की यावर तुमची प्रतिक्रिया काय, तर आम्ही कोणत्याही लाईव्ह कार्यक्रमामध्ये सहभागी होणार नाही, आम्हाला यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायची नाही. निषेध इतकाच फक्त शब्दप्रयोग जो आहे तो MIM कडून झाला. त्याला तीक्ष्ण प्रतिक्रिया, उग्र प्रतिक्रिया अशी कोणतीही प्रतिक्रिया MIM कडून येईल असं दिसत नाही. आणि मुळात असदुद्दीन ओवैसी हे राज ठाकरेंना इतकं महत्व द्यायचं नाही अशा मानसिकतेत पाहायला मिळत आहे. कारण गुढीपाडव्याची सभा झाली, त्याही सभेनंतर ओवैसींकडून येणारी जी प्रतिक्रिया होती ती अत्यंत सपक अशी होती आणि त्यामुळे कोणताही उग्र अशी प्रतिक्रिया देऊन त्याचं राजकारण करतील असं दिसत नाही. कारण मुसलमान जरी महाराष्ट्रातला बघितला तर तो मराठी आहे आणि कोकणातला सगळा मुसलमान बघितला तर तो शिवसेनेच्या मागे किंवा काही प्रमाणात राज ठाकरेंच्या मागे उभा राहणार आहे. आणि त्यामुळे मराठी माणसाला धक्का लावून इथे आपण राजकारणाची मुळं रोवू शकू हे कदापिही MIM ला मान्य नसेल आणि त्यामुळे मोठी प्रतिक्रिया येईल MIM कडून असं सध्या तरी वाटत नाही. थोरात सर, दुसरी भाग आहे की याच्यामध्ये राज ठाकरेंना जरी ते संताजी दलाजी पद्धतीनं ओवेसी दिसली तिथं केकमध्ये दाखवली त्यांनी, तरी पण ओवेसी त्यांना मोजायला तयार नाहीत. कारण ओवेसींची जी काय अंडरस्टँडिंग आहे ते भाजपबरोबर आहे. त्यांना काँग्रेसमुक्त भारत करण्यासाठी हे दोन फोर्सेस, कम्युनल फोर्सेस एकत्र आलेले आहेत. ओवेसींना ते करायचे. दुसरं बरं, भाजपने सुद्धा आखून राजकारण केले, रामाच्या नावाने राजकारण केलं, यश मिळालं. राज ठाकरेंचं राम भरोसे राजकारण दिसतंय, रामाच्या नावाचं नाही. राम भरोसे राजकारणात यश मिळणार नाही. दुसरा भाग असा, त्यांच्याकडे प्लॅन बी तयार असत नाही. आता रिक्षा जाळून टाकू वगैरे सगळं जे होतं, मग ते आंदोलन झालं धरसोडवृत्ती गेलं ते आंदोलन. अहो त्याच्यानंतर जर त्यांना समजा कंपल्शन असेल की आपण सोबर पद्धतीनं केलं पाहिजे आंदोलन, समजा एखाद्या बिचाऱ्यानं काय केलं असं मला त्यावेळेला वाटलं, अरे यांनी आंदोलन विषय होता तो सोडला का. त्यांनी जर केलं असतं की नाही हे 10,000 तुम्ही लायसन्सेस देणार आहेत ना, त्यातली 5,000 महिलांना द्या, हे प्रोग्रेसिव्ह पाऊल ठरलं असतं. महिलांची ताकद त्यांना थोडीशी इकडं शहरामध्ये वाढवता आली असती. त्यांच्याकडे प्लॅन बी तयार असत नाही. एखादा हिंसक प्लॅन ज्या वेळेला आपल्याला करता येत नाही त्यावेळेला सोबर प्लॅन आपल्याकडे पर्याय पाहिजे ना. राज ठाकरेंच्याकडे असतं, राम भरोसे राजकारणात यश नाही. त्याच्यामुळे काय होतंय, अहो राहुल गांधींचं तर घराणं किती मोठं आहे. असंच राम भरोसे राजकारण, त्यांना कॅज्युअल पॉलिटिशियनच म्हणतात. कॅज्युअल अप्रोच असल्यामुळंच राहुल गांधींचं काहीही पानाची टपरी सुद्धा खोलली जाईना त्यांची. मगाची राज ठाकरेंचं समजा ते असेल तर त्याच्यामुळं असं राम भरोसे राजकारण खेळणं आणि प्लॅन बी प्लॅन सी तयार नसणं याच्यामुळे राज ठाकरे नेहमी गोत्यात येतात. प्रश्न एकच छोटासा मुद्दा की मुख्यतः जर आपण बघितलं गुढीपाडव्याची रॅली तर ती एप्रिल महिन्यातल्या 15-18 तारखेच्या दरम्यानची रॅली, त्यानंतर आज 14 जून, या मधल्या पूर्ण काळामध्ये मनसे कोणत्या मुद्द्यावर चर्चेत आला? आपण तरी चर्चा केली का मनसेच्या मुद्द्यावर? तर चर्चा केली नाही. गुढीपाडव्याच्या सभेनंतरची चर्चा आणि आज आपण मनसेवर करत असलेली चर्चा, दरम्यानच्या काळात माध्यमांमध्येही मनसे दिसलं नाही. आणि हाच मूळ प्रश्न आहे की न माध्यमांमध्ये न जनमानसामध्ये आहे. मनसेचा कार्यक्रमच नाही जो गुढीपाडव्याच्या रॅलीमध्ये देणं अपेक्षित होतं राज ठाकरेंनी, त्यांनी त्याही रॅलीमध्ये कार्यक्रम दिला नाही. आणि आता ज्या वेळेला त्यांचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने एक कार्यक्रम समोर येणं गरजेचं होतं, तोही कार्यक्रम राज ठाकरेंनी दिलेला नाही. आणि त्यामुळे कार्यक्रम नसलेला पक्ष आणि त्यातून सैरभैर झालेला कार्यकर्ता अशी परिस्थिती मुख्यतः मनसेची पाहायला मिळते. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्या या मान्यवरांचं मत लक्षात घेतल्यानंतर एक सहज मनात कुणाच्या येऊ शकतं की वाढदिवस होत असताना वाढ होणंच अपेक्षित आहे म्हणून तर तो वाढदिवस आहे. तुमचं एक वर्ष टळत असतं. राज ठाकरे आता 47 मध्ये आलेले आहेत, 48 मध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे, 50च्या दृष्टीने गौडदौड आहे आणि त्यांचा पक्ष सुद्धा एका मोठ्या फेजमधून एका पर्वातून जात असताना वाढ होण्याच्या दृष्टीने काहीतरी करायला हवं होतं. तिथे जर का आपण केकमध्येच गुंतून बसलो असू तर आपलं आणि आपल्या पक्षाचं वय मात्र वेगळ्या अर्थानं बघायला मिळतं. अशी प्रतिमा जाऊ द्यायची नसेल तर चांगल्या प्रकारचा कृती कार्यक्रम दिला पाहिजे. मग हेमंत देसाई म्हणाले तसे डेव्हलपमेंटचे मुद्दे असतील, निलेश थोरात आणि सुनील तांबेंनी सांगितले त्याप्रमाणे लोकांच्या समस्या घेऊन रस्त्यावरती जर का काम झालं असतं तर कदाचित त्याला चांगला प्रतिसाद मिळाला असता. दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांचे दुष्काळी दौरे सुद्धा 2-4 दिवसात, आठवड्याभरात कंप्लीट होत असतील आणि नंतर लक्षात येत असेल की ते स्वतःच्या कोर्टाच्या डेटसाठी ते गेले होते. तर हा सगळा फियास्को लोकांसमोर येतो.
तो टाळला जाईल अशी अपेक्षा आणि याच शुभेच्छा राज ठाकरेंना आणि त्यांच्या पक्षाला त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं. चर्चेच्या शेवटी आपण लोकांना विचारलं होतं की त्यांना असं वाटतंय का की हा हिंदुत्ववादाचा ट्रॅक मनसे पकडते. लोकांनी त्याला कसा प्रतिसाद दिला आपण बघूयात. आपला प्रश्न होता मनसे हिंदुत्ववादाकडे झुकते का, लोकांनी त्याला काय कौल दिले आपण बघूयात. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हा कौल जो तुम्ही सगळ्यांनी दिलेला आहे. 92% लोकांना सरळ सरळ वाटते मनसे हिंदुत्ववादाकडे झुकते. आता प्रश्न असा आहे की हा कौल हिंदुत्ववादाकडे झुकते हे दाखवणारा आहे, पण हिंदुत्ववादाला लोक प्रतिसाद देतील का हे मात्र आगामी निवडणुकीतच आपल्याला कळू शकेल. तोपर्यंत मात्र आपल्याला इथेच थांबावं लागेल. आपल्याला सगळ्या मान्यवरांनी इथे वेळ दिला, मी सगळ्यांचे आभार मानतो. चर्चेमध्ये थांबूयात. पाहत रहा जय महाराष्ट्र.